तर बघा मैत्रिणींनो, आज गणेश चतुर्थी असल्यामुळे मी इथे जे पुरण जिथे शिजून घेणार आहे आणि ते बघा पुरणाचे मोदक मला करायचे आहे. त्यानंतर मी ते ढोणपंसुद्धा करून घेणार आहे, कारण आता अधिक मास सुरू आहे तर मी ते ढोणपं बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी डाळ घेतलेली आहे आणि चण्याची डाळ घेऊन मी ती बघा इथे पाण्यामध्ये मुरू घालून घेत आहे. आणि बघा हे 1 ते 1.5 तास आपल्याला छान मुरू द्यायची आहे, जेणेकरून आपलं पुरण हे छान सॉफ्ट आणि मऊ बनणार आहे आणि पटकन असं हे बारीक पण होणार आहे आणि पटकन शिजल्या जाणार आहे. तर हे बघा हे इथे मी 1 ते 1.5 तास झाकून ठेवत आहे. तोपर्यंत बघा मला एक अर्जंट ब्लाऊजसुद्धा द्यायचं आहे. तर मी 1 ते 1.5 तासात हे अर्जंट ब्लाऊज मी इथे कंप्लीट करून घेणार आहे. आणि इथे बघा हे नंतर मी इथे स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे, कारण की सायंकाळीचा वेळ झाल्यानंतर स्वयंपाकाची पण घाई असते. तर इथे जे ब्लाऊज आहे तर ते रात्रीला शिवणं माझं होणार नाही. तर त्यासाठी मी इथे बघा जो 1 ते 1.5 तास वेळ मला आता मिळालेला आहे, त्यामध्येच मी इथे बघा त्या वेळेमध्ये हे ब्लाऊज मी इथे कंप्लीट करून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे जे ब्लाऊज आहे तर ते इथे कॅनव्हास पट्टी लावून मी डिझायनर गळ्याचं इथे शिवत आहे. तर हा जो डिझाईनचा गळा आहे तो पटकन कसा तयार व्हायला पाहिजे. आणि हे जे मला नंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे आणि मी आज पुरणाचा बेत करणार आहे, तर त्यासाठी वेळ पण लागतो. तर इथे बघा मी इथे झटपट असे बघा इथे हे जे ब्लाऊजचे डिझाईन आहे पटकन शिवून बघा स्वयंपाक कशा प्रकारे पटकन बनवणार ते सुद्धा इथे सांगणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे बघा इथे हा जो डिझाईनचा गळा मी आखून घेतलेला आहे आणि बघा ह्या जो डिझाईनचा गळा कॅनव्हास पट्टीवर आखून घेतल्यानंतर बघा पटकन डिझाईन तयार होणार आहे आणि 5 ते 10 मिनटात ही डिझाईन्स तयार होणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे जे ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊज मी इथे कटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा जे कटोरीचं हे ब्लाऊज आहे तर मी कटोरीचे सर्व पार्ट्स दोन्ही पार्ट्स जोडून घेतलेले आहे. त्यानंतर मी बाहीसुद्धा जोडून घेतलेली आहे. आता ही जी आहे जी मागच्या गळ्याची बघा ही डिझाईन्स आहे, तर इथे मी कॅनव्हास पट्टी लावून पटकन अशी तयार करून घेत आहे. तर बघा आपल्याला जर वेळेची बचत करायची असेल आणि आपण जर आपल्याला एका वेळेस जर 2 ते 3 कामं करायची असेल तर अशा प्रकारे आपल्याला बघा टाईमचं मॅनेजमेंट करावं लागतं. आणि इथे बघा हे जे वेळ आहे हा काढावाच लागतो. आता आज बघा गणेश चतुर्थी असल्यामुळे मला इथे स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि बघा इथे स्वयंपाक बनवण्यासाठी बघा मी आज इथे जे अधिक मास असल्यामुळे बघा इथे पुरणाचे मोदकसुद्धा करणार आहे. आणि इथे जे अधिक मासासाठी जो बघा आधी धोंड्याचा महिना असतो तर इथे ढोणपंसुद्धा करायची आहे. तर मी इथे दोन्ही पण जे पदार्थ मला बनवायचे आहे तर त्यासाठी मला वेळ पण लागणार आहे. तर मी इथे काय करणार आहे, ते सायंकाळच्या स्वयंपाकाची लवकर करायचं आहे. त्यामुळे बघा मी इथे जे ब्लाऊज आहे ते पटकन अशा प्रकारे ही डिझाईन्स बनवून कंप्लीट करून घेणार आहे आणि शिवाय त्यानंतर मग स्वयंपाक पण पूर्ण करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर आधी जोडून घेत आहे आणि त्यानंतर त्यावरती कॅनव्हासची जी डिझाईन मी तयार करून घेतलेली आहे ती जोडून घ्यायची आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही डिझाईन्स इथे तयार होणार आहे. आणि ही जी डिझाईन्स आहे ती व्ही शेपची डिझाईन आहे. तर एकदम डीप व्ही गळा नसल्यामुळे बघा मी इथे म्हणजे कस्टमरला एकदम डीप व्ही गळा पाहिजे नव्हता, म्हणून मी इथे बघा ते थोडा मी इथे उथळ गळा कापलेला आहे. आणि इथे बघा हे जे ब्लाऊजला आहे ते इथे दोरीसुद्धा अटॅच करायची नाही आहे. तर जेणेकरून ह्या ज्या ब्लाऊजचा शोल्डर उतरायला नको, त्यामुळे मी इथे जो गळा आहे तो लांबीला मी इथे 10.5 इंच घेतलेला आहे. आणि बघा जे गळ्याचं अंतर आहे ते मी इथे 2 इंच अंतर ठेवलेलं आहे. आणि जे शोल्डर आहे ते मी इथे 2.5 इंच घेतलेलं आहे, जेणेकरून शिलाईनंतर ते 2 इंच होणार आहे, म्हणजे अर्धा इंच शिलाईला जाणार आहे. अशा प्रकारे ते मी इथे शोल्डर ठेवलेलं आहे. तर बघा मैत्रीण, अशा प्रकारे बघा इथे मी ही टिक करून छोट्या छोट्या घेत आहे आणि हा जो कॅनव्हास पट्टी आहे ती सरळ साईडने दुमटून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा जी पट्टीला आहे ती मी हात शिलाई करून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे बघा मस्त छान फिनिशिंग सहित हा गळा इथे तयार झालेला आहे. आणि या गळ्याला बघा मला खालच्या साईडने बघा इथे मला लटकन न लावता बघा इथे दोरी अटॅच करायची नाही आहे. तर मी इथे खालच्या साईडने बो अटॅच करून घेणार आहे आणि 2 तिथे रेविनसुद्धा लावून घेणार आहे.
तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ही डिझाईन्स मी इथे तयार करून घेतलेली आहे. तर बघा आता ही डिझाईन्स तयार झालेली आहे. आता याला मी इथे बो आणि जी डेविन आहे ती नंतर बनवून घेणार आहे. तर आधी खालच्या साईडने मी इथे जी लावून घेत आहे. तर बघा ही जी ब्लाऊज आहे तर ते मी इथे मागचा भाग तयार करून घेतलेला आहे. तर इथे आता बघा ही जी डाळ आहे ती मोडलेली आहे. आता इथे मी बघा कुकरमध्ये 3 ते 4 शिट्या होऊन ती बघा पटकन 5 मिनिटात ती बॉईल करून घेणार आहे, म्हणजे शिजवून घेणार आहे. तर बघा ही पाणी हे पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि ह्या डाळीमध्ये आपल्याला दुसरं पाणी घालायचं आहे. तर मी इथे बघा 1 ते 1.5 ग्लास दुसरं पाणी घातलेलं आहे आणि इथे बघा हे जे 1 ग्लासच पाणी घातलेलं आहे, कारण की या कुकरमध्ये लवकर शिजलं जातं. आणि इथे बघा हे 2 ते 3 शिट्या मी होऊ देणार आहे आणि ते मी इथे बंद करून ते कुकर काढून घेणार आहे आणि त्यानंतर ते गंजात आपल्याला साखर टाकून शिजवून घ्यायचं आहे. तर कुकर हा थंड झालेला आहे. त्यानंतर एका गंजामध्ये हे पूर्ण काढून घेत आहे आणि इथे बघा थोडं थंड होऊ द्यायचं आहे. बघा इथे थंड झालं आहे. आता गंजामध्ये मी इथे काढून घेत आहे आणि या गंजामध्ये साखर टाकून बघा ते आपल्याला छान पाक येईपर्यंत होऊ द्यायचं आहे. तर बघा इथे थोडं मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे, चव यायला हवं यासाठी थोडं आपल्याला मीठ पण टाकायचं आहे, थोडं किंचितसं टाकलेलं आहे. त्यानंतर मी जेवढी बघा इथे डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी इथे साखरसुद्धा तेवढीच टाकून घेतलेली आहे आणि इथे बघा छान हे पाक येऊपर्यंत होऊ द्यायचं आहे. आणि बघा छान पाक आल्यानंतर एकदम असतं ही बघा ही जी मी इथे जी मोरू टाकलेली डाळ होती, म्हणजे इथे मी 1 ते 1.5 तास डाळ मोरू घातलेली होती, त्यामुळे बघा इथे मस्त शिजलेली आहे आणि प्लेन अशी बघा मऊसूद अशी शिजलेली आहे आणि बघा एकदम सॉफ्ट अशी डाळ तयार झालेली आहे. आता इथे बघा ही जी यामध्ये मी थोडा कलर येण्यासाठी थोडा फूड कलरसुद्धा टाकलेला आहे आणि इथे बघा हे जे आहे छान आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे, म्हणजे पाक छान साखरेचा येऊ द्यायचा आहे. त्यानंतर ते आपल्याला नंतर मी इथे बघा छान प्रकारे इथे पाक आलेला आहे. आता इथे मी हे जे खाली उतरवून घेत आहे आणि इथे बघा हे जे मी चाळणी घेत आहे आणि चाळणीने बघा मी पूर्ण हे बारीक करून घेणार आहे. तर ही जी चाळणी आहे ती मी ताराची घेतलेली आहे आणि गरमच हे पटकन पूर्ण त्या चाळणीमधून काढून घ्यायचं आहे. तर एकदम बारीक असं हे चाळणीमधून पडणार आहे, म्हणजे आपलं जे पुरण आहे एकदम बारीक असं तयार होणार आहे. म्हणजे बघा इथे आपल्याला पुरण यंत्राची पण गरज पडणार नाही आणि मिक्सरमधून एवढं गरम पुरण आपण काढू शकणार नाही. तर म्हणून इथे बघा मी चाळणीचा वापर केलेला आहे आणि ही चाळणी ताराची असल्यामुळे आणि बारीक जाळीची असल्यामुळे पटकन असं हे पुरण आहे छान बारीक झालेलं होत आहे. आणि इथे बघा आता हे जे उरलेलं सर्व पुरण आहे ते सुद्धा मी एकदम टाकून मस्त बारीक करून घेत आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असं हे पुरण इथे बारीक होत आहे. तर बघा छान प्रकारे हे पुरण बारीक झालेलं आहे. आता इथे थोडं हे गरम असल्यामुळे पातळ आहे. तर आपल्याला हे 15 ते 20 मिनटं आपल्याला हे छान ढवळत राहायचं आहे, म्हणजे थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि इथे थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं आहे. तर बघा हे छान थंड झालेलं आहे. आता यावर मी ते बघा वेलची पूड आणि जायफळची पूड आहे ते थोडे मी ते साखर टाकून बारीक करून घेतलेली आहे, कारण की तसं हे जाडसर झालेलं असतं म्हणून मी इथे बारीक करून घेतलेलं आहे. थोडी साखर टाकून ते बारीक करून घेतलेलं आहे. आता हे झाल्यानंतर बघा मी इथे थोड्या छोट्या चपात्या लाटून घेतलेल्या आहे आणि गव्हाच्याच पिठाच्या चपात्या आहे. तर त्यामुळे त्या चपात्याचेच मी इथे बघा मोदक तयार करून घेत आहे. तर इथे बघा आता वेळ नव्हता माझ्याकडे आणि वेळ नव्हता आणि बघा वेळ पण झालेला होता आणि इथे बघा ब्लाऊजचं काम आणि इथे जी जेवणाचं स्वयंपाकाची तयारी हे सर्व मला एका वेळेस करावं लागलं, म्हणून इथे बघा गडबड झाली. त्यामुळे मी इथे जी मैदा वगैरेची मी इथे चपाती न करता इथे मी गव्हाच्याच चपाती केलेली आहे पिठाची आणि इथे बघा अशा प्रकारे मोदक तयार करून घेतलेले आहे. आता हे मोदक मी इथे तळून घेत आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने मी इथे बघा 10 ते 12 मोदक बनवून घेतलेले आहे. त्यानंतर इथे बघा 5 ते 6 मी इथे जे धोंडपळ आहेत हे सुद्धा बनवून घेणार आहे आणि नैवेद्याला धोंडपळ आणि
मोदकचा नैवेद्य मी इथे देवाला दाखवणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही पुरणाची रेसिपी मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि बघा हे जे पुरण आहे ते मी छान प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे. बघा मस्त असे बघा इथे मोदक तयार झालेले आहे आणि इथे ढोणपळसुद्धा मी बनवून घेतलेले आहे आणि कुरकुरीत असे ढोणपळसुद्धा तयार झालेले आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे ही रेसिपी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कॉमेंट करायला विसरू नका आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा हे जो नैवेद्य आहे मी इथे देवाला दाखवून घेत आहे. आणि बघा चतुर्थी असल्यामुळे मी इथे सकाळीच पूजा करून घेतलेली आहे आणि आता पण थोडी पूजा करून मी नैवेद्य दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे हा आजचा मी इथे डेली व्लॉगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि बघा शेवटी बघा मी इथे जे ब्लाऊजचा गळा आहे तो कशा प्रकारे तयार करून घेतलेला आहे. तर मी इथे बघा हे जे मी लावून